ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती ही अखंड श्रद्धेचं प्रतीक आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो. पण हा दिवा जर मध्येच विझला तर काय? मनात असंख्य नाना वाईट विचार येतात. आपल्यासोबत काही वाईट घडणार आहे का? हा काही अशुभ संकेत आहे का? अशा विचारांनी मन अगदी भांबावून जातं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. असं कुठल्याच शास्त्रात सांगितलं नाही की दिवा विझला तर तो एक अशुभ संकेत असतो. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. दिवा अखंड ठेवण्यामागचा हेतू काय आहे ते समजून घ्यावं. अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा जी अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केलं जातं. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते, तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी, आपण सदैव जागृत राहावं याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत ठेवला जातो. आपली भक्ती सतत जागृत राहावी म्हणून हा दिवा अखंड तेवत ठेवला जातो. या अखंड दिव्यामुळे अकाली मृत्यूची भीती राहत नाही, अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. पण यदा कदाचित अखंड ज्योत मालवली तर छोट्या निरांजनाने ती पुन्हा प्रज्वलित करावी. असं मानलं जातं की अखंड दिव्यासमोर मंत्राचा जप केला तर हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होतं. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होतं. अखंड ज्योत अशा ठिकाणी ठेवा जिथे कमी वारा असेल, त्यामुळे दिवा विझण्याची भीती राहणार नाही. घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावं. भांडणं टाळावे. घरात शाकाहार करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. घरात अखंड ज्योती तेवत ठेवणार असाल तर 9 दिवस घराला कुलूप लावू नये. घरात एखादा तरी सदस्य असू द्यावा असंही म्हटलं जातं. अखंड ज्योत किंवा अखंड दिवा हा आपल्याला स्वत्वाचं भान करून देणारा असतो. मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्यानंतर तो आजूबाजूचं वातावरण, इतर परिस्थिती या सगळ्यामध्ये स्वतःला हरवून बसतो. इतरांची मतं आपल्यावर लादली जातात. इतर परिस्थितीचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि मग आपण कोण आहोत, मी कोण आहे याचं भान मनुष्य हरवून बसतो. ते भान मिळवण्याचे नवरात्रीचे हे 9 दिवस असतात आणि त्याच गोष्टीचं प्रतीक आहे नवरात्रीचा अखंड दिवा. या अखंड दिव्याबद्दल अजून काही नियम आहेत. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. पश्चिम दिशेला वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण ही यमाची दिशा असल्यामुळे दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असंही सांगितलं जातं. मंडळी, मी सुरुवातीला म्हटलं तसं देवासमोर लावलेला दिवा विझला तर अशुभ संकेत जरी मानला जात असला तरी धर्मशास्त्रात त्याला काही आधार नाहीये. पण एक गोष्ट मात्र आहे की दिवा ओवाळताना जर तो चुकून खाली पडला तर मात्र त्यासाठी दीपपतन नावाची शांती करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांती करावी लागते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय. मंडळी, नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीमागे खूप मोठा अर्थ आहे. जसं नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास आहे, त्यामागे आपल्याला आरोग्याची प्राप्ती व्हावी आणि आपल्या शरीरात नव ऊर्जा, नव चैतन्य संचारावं हा उद्देश असतो. तसंच अखंड दिवा लावण्यामागे आपली श्रद्धा आणि भक्ती दृढ व्हावी. त्याचबरोबर आपल्याला स्वतःचं भान यावं, आपल्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हा उद्देश असतो. नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते. शक्ती अर्थात ऊर्जा, आणि हीच शक्ती, हीच ऊर्जा आपल्यामध्ये आली तर आपण अनेक चांगली कामं घडवून आणू शकतो. कितीही नकारात्मक वातावरण असलं तरी ते सकारात्मकतेत बदलू शकतो. आणि नवरात्रीमध्ये ही शक्तीची उपासना करून आपण स्वतःमध्ये नव्या ऊर्जेचा संचार करून घ्यायचा असतो. म्हणजे पूर्ण वर्षभर पुन्हा नवरात्र येईपर्यंत जेवढे काही संकट आपल्यावर येतील किंवा जेवढ्या काही समस्या आपल्यासमोर येतील त्या सगळ्या आपण अगदी शांत डोक्याने सोडवू शकू. त्यासाठी नवरात्रीमध्ये उपासना करून ऊर्जा संपादन करायची असते. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.